सळक अर्जुनी तालुक्यातील सौंदळ ग्रामपंचायतीत सध्या राजकीय वादाचे वारे जोरात वाहत आहेत। उपसरपंचांनी सरपंच हर्ष मोदी यांच्यावर अतिक्रमण आणि भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले। मात्र आता या आरोपांवर सरपंचांनी थेट पत्रकार परिषद घेऊन जोरदार प्रत्युत्तर दिले आहे। त्यांनी आरोप फेटाळत उपसरपंचावर सामाजिक व राजकीय प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे। सौंदळ ग्रामपंचायत जी नेहमीच तालुक्यात चर्चेत असते, याच ग्रामपंचायतीचे उपसरपंच यांनी 20 जुलै रोजी एका पत्रकार परिषदेत सरपंच हर्ष मोदी यांच्यावर गावात झालेल्या कथित अतिक्रमण व लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते। परंतु आता या आरोपानंतर सरपंच हर्ष मोदी यांनी 2 ऑगस्ट रोजी गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील सावंगी येथील सभागृहात पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली आहे। त्यांनी उपसरपंचाचे सर्व आरोप बिनबुडाचे, तथ्यहीन व केवळ वैयक्तिक द्वेषातून प्रेरित असल्याचे सांगितले। या पत्रकार परिषदेत सरपंच हर्ष मोदी म्हणाले की गावात शाश्वत विकास कामे सुरू असून कोणतेही आर्थिक गैरप्रकार झालेले नाहीत। उपसरपंच फक्त गावात जातीय तेढ व राजकीय अस्थिर्य निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत। खोट्या आरोपांच्या आधारावर माझी व माझ्या कुटुंबियांची सामाजिक व राजकीय प्रतिमा मलिन करण्याचे हे षडयंत्र आहे। यावेळी सरपंचांनी स्पष्ट सांगितले की त्यांनी उपसरपंचांविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे आणि या बाबतीत कायदेशीर लढाई लढली आहे। पत्रकार परिषदेला मोठ्या संख्येने पत्रकार, गावकरी व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते। संपूर्ण गावात या वादामुळे मोठी चर्चा सुरू आहे। खरे कोण आणि खोटे कोण हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल। आमच्या काही चुकीमुळे उपसरपंच विरोधी पक्षाचा झाला आणि उपसरपंच झाल्यानंतर त्या पदाला तो न्याय मिळवून देऊ शकत नाही, म्हणून तो आरोप व्यक्तिगत टीका टिप्पणी करून राहिला। कुठल्याही लोकांच्या फायद्याच्या न करता व्यक्तिगत मुद्द्यावर तो टीका टिप्पणी करून राहिला। त्याच्यावर मानहानीचा दावा केला आपण त्याच्या विरोधात 2 वेळा मानहानीचा दावा केलेला आहे। एक मुरुम चोरी प्रकरणात त्यांनी खोटे दस्तावेज दाखवून मानहानी आपण केलेली आहे त्याच्याबद्दल, आणि याच्यापूर्वी पण त्याला GSTच्या वेळेस त्याला आपण मानहानीच्या दावा ठोकलेला आहे। त्याच्यानंतर काय उपाययोजना आणि काय कठोर पाऊल राहणार? 100% तुमच्या माध्यमातून सौंदळच्या जनतेला आव्हान आहे, आपण कुठल्याही प्रकारच्या अशा व्यक्तिगत खालच्या पातळीच्या राजकारणाच्या व्यक्तीला आपण भाव न देता एक गावाचा चांगला विकास सुजलाम सुफलाम व्हायला पाहिजे, म्हणून आपण एकत्र येऊन एक गावाचा चांगला विकास केला पाहिजे। कारण की लोकसहभागाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीचे कामं होतात आणि यानंतर जर अशा जर घोषणा घडल्या तर यानंतर आम्ही सरळ पोलीस स्टेशनमध्ये आम्ही या ठिकाणी तक्रार करणार आहे आणि आमच्या तक्रारचा निवारण नाही झाला तर त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन आम्ही करणार आहे। उपसरपंच विरुद्ध सरपंच असा हा संघर्ष आता न्यायालयीन व सामाजिक पातळीवर पोचलेला दिसतोय। आरोप प्रत्यारोपाच्या या खेळात सत्य काय आहे हे चौकशी अंती स्पष्ट होईलच, पण ग्रामपंचायतीचे प्रश्न बाजूला ठेवून हा संघर्ष कुणाच्या हिताचा हा खरा प्रश्न आहे।